नमस्कार मित्रांनो, यूट्यूबवर सगळं स्वागत आहे. तर मित्रांनो, आज तुम्हाला सगळ्यात आपला बोलत होतं आपल्याला असंच. तर मित्रांनो, आपल्या जीवनाच्या घडामोडी कशा प्रकारे होतात, आपण सतत आपापल्या प्रकारे आपण कुठे ना कुठे काही ना काही कामात व्यस्त राहतो आपण. तर माणसाला कुठे सतत काम करत असल्यानं माणूस मित्रांनो कसं असतं, कामामध्येच असतं माणूस सतत. पहिले काम करतो मित्रांनो, आपल्या फॅमिलीसाठी काम करतो. त्याच्यातून मार्ग म्हणतो आपल्याला फॅमिलीसाठी 2 पैसे ठेवा बचत करून. मग फॅमिलीसाठी बचत करून ठेवा म्हणतो मित्रांनो. तर मग आपल्याला प्रत्येकाच्या मागे कसं असतं, मग एक उद्देश असतो मित्रांनो. पैसे कमवायच्या मागे प्रत्येकाच्या माणसाच्या मागे एक एक निर्णय असतो की आपण त्याच्यामध्ये काय करावं आणि कशा पद्धतीत करावं. पुढे काही इच्छा मांडून ठेवल्या जातात, आपण त्या पूर्ण करण्यासाठी आपण सतत धडपडत राहतो मित्रांनो. तर आपल्या ह्याच्यामधून काय करायचं आहे आपल्याला, आपण कशासाठी काम करत आहोत आपण. मी तुमच्यासमोर आत्तापर्यंत आलो मित्रांनो फक्त म्युझिक चॅनलसाठी. माझा हा चॅनल आहे मित्रांनो, विश्वनाथ ढवळे म्हणून. माझा सतत चॅनल डिलीट झालं तर मी विश्वनाथ नावानंच वापरणार आहे चॅनल. तर ह्याच माध्यमातून तुमची माझी भेट होती मित्रांनो. तर मी तुम्हाला सांगायचं मेन उद्देश म्हणजे मित्रांनो, आपले एक मनोरंजन म्हणून तुमच्यासाठी एक चॅनल काढलेलं आहे. फक्त काही जणांचं आपल्या चॅनलमधून कोणाचं काही थोडंफार तुमचा टाईमपास, तुमचा वेळ जावा, कोणाच्या चेहऱ्यावर जर काही उठलं तर एकदम काय हसू यावं, हेच आमचा उद्देश असतो मित्रांनो, की कोणाचंही थोडं मनोरंजन व्हावं. तर हेच असतं मित्रांनो, प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही ते क्षण असतात ते थोडंफार आपण आनंदात काढावे, हेच आपल्या जीवनाचा उद्देश असतो मित्रांनो. ते थोडा वेळ असतो किंवा असाच आपण माणूस कुठं आपला वेळ जे असतो मित्रांनो फार म्हणजे फार क्षण जे असतात मित्रांनो फार ह्या सध्याच्या युगामध्ये फार महत्त्वाचे झाले मित्रांनो आजकाल. तर वेळ जी आहे मित्रांनो आजकाल कसं आहे, ह्या वेळेला आपण कुठे आणि कसे द्यावे हे आपण फार विचार करून आपण पुढचा पाऊल टाकावं लागतं मित्रांनो. तर मित्रांनो, मी आज विचार केला भरपूर की मे बी की आज एवढं फार आपण करत आहोत. प्रत्येकजण आपल्या जीवनासाठी, आपल्या फॅमिलीसाठी, प्रत्येकजण आपापल्या कुठं ना कुठं आपल्या जीवनासाठी आपण कुठं ना कुठं आपल्या फॅमिलीसाठी कुठं कमी पडू नये असं आपण प्रत्येक जागी आपापल्या संसाराच्या प्रपंचासाठी माणूस धडपड राहतो मित्रांनो सतत. तर आपण हे धडपड करतो, हे सगळं करतो मित्रांनो. ह्याच्या मागे आपला काय उद्देश असतो की आपल्या पाठीमागे आपली फॅमिली जी आहे सुखपूर राहावी, 2 पैसे राहावे, लेकरांचे लग्न बाळ व्हायसाठी पैसे पुढे जाऊन जमा करून ठेवावे. आणि पुढे असं भरपूर काही विचार करून माणूस करत असतो मित्रांनो. मुलाचं लग्न व्हावं, शिक्षण व्हावे, कुठे काही कमी पडू नये, असं प्रत्येकाच्या मागे काही ना काही लागलेलं असतं मित्रांनो. तर आपण आपल्या क्षणामध्ये, आपल्या वेळामध्ये आपण कुठ्या प्रकारे कसं चालायचे, कोणते विचार आपण निवडून आपण पुढचा टप्पा निवडायचा, असे भरपूर काही आपल्याला मनामध्ये काही हे असतात, डाऊट असतात म्हणजे ते आपण ते पूर्ण बाहेर काढत असतो मित्रांनो. तर आपला कोणत्या प्रकारे आपला विषय निवडायचा आपल्याला, आणि कशा प्रकारे आपण पुढे जायचं आणि त्याचा मार्ग कोणता काढायचा, तर हे गोष्टी आपल्याला आपण ठरवावं लागतात मित्रांनो. तर भरपूर जण म्हणतात आपण काय करणार, तू काय करतोस, मी काय करतो. तर प्रत्येकाचं कसं असं मित्रांनो, आपल्याला पुढे जायचं आहे मित्रांनो का दुसऱ्या पुढे जायचं. तर आपण दुसऱ्याचा विचार करून आपला स्वतःच वाईट करून घ्यायचा नाही मित्रांनो. तर पुढे जातच का, त्याचंच का बदत होत असेल, सारखं दुसराच विचार करायचा आहे आपण मित्रांनो. आपण काय करत आहोत ह्याच्याकडे लक्ष ठेवायचं मित्रांनो. कोणाचं बी काय आपण काय म्हणजे चांगला विचार करायचा तर आपलं चांगलं होत असतं मित्रांनो. तर कोणाचं बी आपल्या मनामध्ये बुद्धीपणा, आपण आपली मन बुद्धीची असं समृद्धी आपली मित्रांनो चांगली ठेवायची, तर आपलं खूप चांगलं होत असतं मित्रांनो. प्रत्येक जणाचा आपण विचार चांगलाच करायचा. आपल्या मनात कोणाबद्दल खोट येऊ नये, पाप येऊ नये, द्वेष येऊ नये, राग येऊ नये, लोभ येऊ नये. तर अशा गोष्टी आपल्या मनात बाळगून चांगल्या प्रकारे मनात ठेवायचे मित्रांनो. तर आपलं त्या जीवनामध्ये आपण चांगला विचार करत जायचे मित्रांनो. तर आपलं बी चांगलंच होतं मित्रांनो. प्रत्येकाच्या क्षणामध्ये वेळ चांगलाच यावा असं प्रत्येकाच्या आनंदात मित्रांनो. कसं असते प्रत्येकजण आपापलं कसं असते आजकालचे युग कुठे कुठे भरपूर प्रमाणात असं आहेत मित्रांनो, माणसं आहेत भरपूर. कोण कामापुरतंच येतो म्हटले, आपलं काम झालं की मित्रांनो झालं की निघून जातो उपचीमध्ये. तर कोणाचा जसं विचार असतो मित्रांनो, कोण कोणाच्या कामापुरत असतं, कोण मतलबी, कोण कसं जसे विचार आहेत, जसं वरच्यानं जसं बनवलं देवानं घडवलं मित्रांनो, तशा प्रकारचा ते माणूस असतो मित्रांनो. तर आपल्या जीवनामध्ये कशा प्रकारे जीवन जगायचं आहे, तर आपल्याला आपले जीवन जे आहेत मित्रांनो, आपली कल्पना आपण कशा प्रकारे जगायची आणि कशा प्रकारे आपले जीवन पूर्ण करायचं हे आपल्यावर अवलंबून असतं मित्रांनो. तर आपण सातत्याने एक विचार करून आपली मनाची इच्छा जी आपण बाळगायची मित्रांनो, की आपल्याला पुढे हे टप्पा करायचा, आपल्याला कशा प्रकारे चालायचं आहे, आपलं ज्ञान कशा प्रकारे द्यायचं आपल्याला. तर असे काही विचार मांडून आपण पुढे कशा प्रकारे पुढचा पाऊल टाकायचा, कसं
आपापल्या बुद्धीने आपण चालायचं असतं मित्रांनो. मेन म्हणजे हे कसं आहे की आपलं निर्णय जे आहे मित्रांनो आपण आपल्यानुसारच टप्प्यावर टक्के टाकूनच आज पडलं उद्या कसं असं मित्रांनो जसं आपलं मात्र शिकतो 1 वेळेस पडतो, 2 वेळेस पडतो, 3 वेळेस पडतो. आपण जो पण प्रयत्न आपला सोडत नाही मित्रांनो, तो पण तो माणूस विद्यार्थी हारत नसतो मित्रांनो. हे आहे माणसाची खरी जिद्द मित्रांनो. आज म्हणून ह्या उद्देशाने मी बी पडलो मित्रांनो याच्यामध्ये. तर यूट्यूबचं बी काही कसं असतं मित्रांनो, हे बी एक दुनिया वेगळी असते मित्रांनो. तरच माणूस काय तर मित्रांनो मला पुढे माहीत नाही म्हणजे कसं हे चॅनल होईल, कसं होईल, काय नाही, पुढे काय नाही. तर आपला प्रयत्न चालू आहेत मित्रांनो. आपण एक ह्याचा उद्देश असा आहे की मित्रांनो आपल्याला की आपल्यापासून थोडे 2 आपल्याला तेवढं ज्ञान नाही तरी पण मी तुम्हाला 1-2 गोष्टी सांगू इच्छितो तरी पण मित्रांनो, की होईल तेवढं आपल्याकडून कोणासाठी थोडंफार मनोरंजन, थोडं म्हणजे एक प्रकारचं तुमच्यासाठी मी एक मनोरंजन प्रकारचे प्रकाश मित्रांनो सगळ्यासाठी तुमच्यासाठी. हाच उद्देश आहे आमचा मित्रांनो. आणि अशा प्रकारेच मी तुम्हाला आणि प्रत्येकाचा विचार करूनच मी सगळ्याला कळवतो मित्रांनो. आणि आपला जीवनाचे मेन उद्देश मी एकच मनात बाळगतो की मित्रांनो आपल्याला पुढे एकच आपल्या मनात एक टप्पा टाकून आपल्याला पुढे निवडायचं आहे मित्रांनो. आणि अशाच प्रकारे आपल्याला चांगल्या प्रकारची नवीन आपण काय तर मांडून आपल्या जीवनाचे पूर्ण जीवन उद्देश पूर्ण करायचे मित्रांनो. तर आपण मित्रांनो आपल्याला असेच काय तर जीवनाच्या घडामोडी आपल्याला नवीन कथा आढळून येत असतात मित्रांनो. तर मित्रांनो आपल्याला असेच काही तर चांगल्या प्रकारचे आपण माहिती द्यायची, चांगलं ज्ञान गोळा करायची, चांगल्याची माहिती आपल्याला नवीन प्रकारची आपल्याला द्यायची. तर आपल्याला कशा प्रकारे आपल्या प्रत्येकाला आज पण तुम्हाला मी हॉरर स्टोरीबद्दल सांगत गेलो मित्रांनो जास्त बरोबर आहे ना मित्रांनो. तर जीवन जे आहे मित्रांनो अमूल्य आहे. आणि ह्या अमूल्य क्षणाला आपल्याला चांगल्या प्रकारचं आपल्याला आनंदात व चांगल्या क्षणात मिळवायचं. तर कोणाची आवड असते हॉरर स्टोरीची असते, कोणाची कॉमेडी असते. तर मित्रांनो मला हॉरर स्टोरी हा तुम्हाला सांगायचं जास्त कसं तर मित्रांनो की हे जे आहे ना मित्रांनो, तर हॉरर स्टोरीचं मेन कसं असतं मित्रांनो की मेन प्रत्येकाला कसं आवडतं बाबा आहे का, प्रत्येकाच्या मनात असते की का आहे का, कोण आहे का, म्हणजे भूत प्रेत आत्मा हे काय असतात का, हे असं मनात माणसाचा विचलित असते मित्रांनो. हे खरं असते का, तर ह्याच्यावर हे लोक मग विचारपूस करतात. मग चला काय ते वेळ मनोरंजन म्हणून तुमच्यासाठी मी ते विटा काढलेला आहे मित्रांनो भरपूर. तर अशा प्रकारचेच आपल्यासाठी नवीन मनोरंजन काढणे आणि चांगली माहिती देणे, हे अशा प्रकारचे आपल्याला चांगल्या प्रकारची आपण माहिती देत राहतो मित्रांनो. तर असेच प्रत्येक जणाला आवडावे असे सणाचे वेळ जास्त मित्रांनो प्रत्येकच्या शनी प्रत्येकाच्या मनामध्ये काय तर निवड रुळलेली असते मित्रांनो की आपल्याला कसल्या प्रकारचे व्हिडिओ पाहिजेत, कसल्या प्रकारचे हॉरर स्टोरी पाहिजेत, कसल्या प्रकारची कॉमेड्या पाहिजेत. तर आपण ह्या टप्प्याने आपण निवडत असतो मित्रांनो खास. तर प्रत्येकाची निवड जी असते मित्रांनो फारच म्हणजे अजीब असते मित्रांनो. आणि पहिला टप्पा जे होता मित्रांनो आपला हॉरर स्टोरीचा मित्रांनो फारच चांगल्या प्रकारे घडामोडीपर्यंत आपला व्हिडिओ हा चांगल्या प्रमाणात गेला मित्रांनो आपल्याला खास. म्हणजे मेन मुद्दा म्हणजे व्हिडिओमध्ये मित्रांनो हॉरर स्टोरी जे मित्रांनो आपली 500 पार केली मित्रांनो. नाही पहिली स्टोरी टाकली मित्रांनो तर 500च्या पार गेली. तर विचार करा मित्रांनो म्हणजे लोकांची आवड किती आहे हॉरर स्टोरीमध्ये मित्रांनो. ह्या स्टोरीमध्ये जेवढा आपण विचार केला होता तेवढा मला व्ह्यूज आले मित्रांनो. 500 व्ह्यूज मी पहिल्याच व्हिडिओ टाकला तर 500 व्ह्यूज आले मित्रांनो मला. तर का बरं आले, कशाबद्दल आले, का आवडलं लोक त्याच्यामध्ये, काय होतं त्या व्हिडिओमध्ये. तर असे मग ह्याचं कारण काय आहे माहीत आहे मित्रांनो. हे कसं असे म्हणजे लोकांची आवड हॉरर स्टोरीमध्ये जास्त आहे मित्रांनो. हे मला पहिल्या टप्प्यातच कळालं. तर पण आता पण मी मित्रांनो असं नाही की हॉरर स्टोरी बी अजून पुढे तुम्हाला अजून होईल तेवढं मी चांगल्या प्रमाणात तुम्हाला देत राहील मित्रांनो. तर मित्रांनो जीवनाचा मेन उद्देश आपला काय असतो मित्रांनो, आपण कोणत्या टप्प्याने आपण काय करत आहोत आणि कशा प्रकारे आपल्याला कोणती वळण घ्यायची आणि तुम्हाला आपल्या जीवनाचं मेन उद्देश काय आहे आणि टप्पा काय आहे, सगळ्यांच्या जीवनाच्या हिताचे जे मेन उद्देश असतो मित्रांनो की सगळ्याला आनंद आणि सगळ्याचं मनोरंजन व्हावं हेच आमचा उद्देश मित्रांनो फक्त. आणि सगळे जे हॉरर स्टोरी जे आमच्या मित्रांनो सगळं काल्पनिक आहेत, कोणत्या गोष्टीचे कशाचे काही संबंध नाही मित्रांनो, फक्त तुमच्या मनोरंजनासाठी आपले व्हिडिओ आपण बनवलेत मित्रांनो. तर असे सगळ्याचे मनोरंजन व्हावे, आपल्या चॅनलमधून सगळ्याचे हास्य यावे, आपल्या चॅनलमध्ये लोकांचं मनोरंजन व्हावे, हसणे व्हावे आणि सगळ्यांचे दायित्व म्हणजे एकदम आमचे आकर्षक करून घेऊन सगळ्याच्या मनामध्ये आपली छोटीशी एक जागा बनवावी असेच आमचे काय मेन चॅनलचे उद्देश असते मित्रांनो. तर अशाच चॅनलच्या उद्देशाने आपण तुम्हाला आम्ही चांगली माहिती आमच्याकडून गोळा करून देत असतो मित्रांनो. तर खूप काही कसं आहे मित्रांनो, आपण थोडंफार डान्स बी करायला लागतं कधीमध्ये, कुठे रोड थांबावं लागतं आहे, तिथं काय गाणं तिथं हालचाल करावं लागतात. फक्त तुमच्यासाठी कसं मित्रांनो रोड थांबून हात पाय हलवणे, वेगवेगळ्या प्रकारचे आता मनोरंजन करत तुमचे आणि थोडंफार आणि आवड मला बी आहे मित्रांनो गाण्याची. थोडंफार गाण्याची आवडची मला खूप आवड आहे गाण्याची, जास्त आवड गाणे ऐकण्याची बी. त्याचं म्हणजे माझं मनोरंजन आहे मित्रांनो, माझं बी आवड आहे आणि तुम्हाला तुमची बी
तर आमच्या ह्याच्या चॅनलद्वारे तुमचंही मनोरंजन होते मित्रांनो. हे दोन्ही बी काम माझे एका दोन होतात मित्रांनो. आणि माझा बी कसा मित्रांनो फिरचा व्यवसाय असल्यामुळे मी फिरत असताना देखील तुमचे मी हा व्हिडिओ तयार करून तुम्हाला टाकत आहात मित्रांनो असं. तर मित्रांनो अशा प्रकारचेच तुम्हाला व्हिडिओ सगळ्यांच्याच आवडीनिवडीनुसार आपण होईल तेवढं आपण चांगल्या प्रकारचे तुम्हाला व्हिडिओ टाकून देत आहात मित्रांनो मी. तर चॅनलमधून चांगली मला होईल तेवढी माहिती तुम्हाला गोळा करून द्यायचीच आहे मित्रांनो मला. आणि माझ्या चॅनलमधून तुम्हाला होईल तेवढं मनोरंजन कॉमेडी तर तुम्हाला मी देण्याचं आहे मित्रांनो. कॉमेडी बी भरपूर म्हणजे कॉमेडी बोलण्यामध्ये मी भरपूर करतो मित्रांनो मी. माझा स्वभाव बी तसा आहे. आणि कोणाला आवडतं आहे कोणाला काही नाही, पण मला बी हसू घायला वाटतं लोकांना काही ना काही कॉमेडी करून मला बी. तर लोकांच्या हसण्यामुळे आवडीमुळे थोडंफार त्यांचं आपल्याकडून काही मनोरंजन व्हावे असं विचारायचं मित्रांनो. म्हणून जेव्हा गाडी चालवत असताना तुम्हाला व्हिडिओमध्ये कधी बी लाईव्हमध्ये बघितलं असतं मित्रांनो मी गाणे म्हणत असतो मध्येच. हे असं व्हिडिओमध्ये मला आवडत आहे मित्रांनो जास्त म्हणायची. त्याच गाण्याच्या मनोरंजनामध्ये लोकांचा वेळ जातो, टाईमपास होतो. लाईव्हमध्ये लोक जास्त पाहण्याची आवड निर्माण जास्त होती गाण्यामध्ये मित्रांनो. आणि हेच थोडाफार आपला वेळ जे आहे मित्रांनो थोडाफार आपल्या जीवनाचं जे क्षण आहेत खूप आनंदाने घालावे हेच आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये इच्छा असते मित्रांनो. आनंदांच्या आयुष्यानं आम्ही सगळ्याच्या आनंदामध्येच आपला आनंद आहे हेच मी असं मनात बाळगत असतो मित्रांनो मी खास. की प्रत्येकाच्या मनामध्ये कसं असतं मित्रांनो काही ना काही प्रत्येकाच्या म्हणजे कामानुसार काही ना काही व्याप असतो, कोणाच्या मागे टेन्शन असतो. तर थोडंफार आपला स्वतः थोडा टाईम दिला पाहिजे मित्रांनो की आपण थोडं कुठं आपण मन कुठं लावावं, कुठं वेळ घालावे थोडं आपला काही तर डोक्यातून जरा 5 मिनिटासाठी आपलं जे कामाचं घर संसारचं जे सगळं प्रपंचाचा भार जास्त मित्रांनो थोडा मोकळा होत असतो माणूस. तर असंच काही तर माणसाच्या जीवनाचं काही खूप काही गोष्टी असतात की माणूस खूप मनामध्ये ठेवून रजून करून तशा प्रकारे माणूस काढत असतो मित्रांनो. तर माणसाचं खूपच हे जीवन जे आहे मित्रांनो खूप अलौकिक आहे. त्यासाठी आपण खूप काही वेळ देऊन आपण काही तर करत असतो मित्रांनो. तर आपल्या जीवनाचे काही जे क्षण आहेत मित्रांनो खूप चांगले व आनंदायक करावे हेच आपल्या प्रत्येकाला पूर्ण प्रकृतीचं हे असतं मित्रांनो. आणि त्याच प्रकारे आपल्या जीवनाचे खूप काही क्षण आपण खूप चांगल्या प्रकारे काढावेत. आणि चांगल्यासाठीच आपण वेळ होईल तेवढा वेळ घालावा हाच आपला मेन जीवनाचा वेळ असतो मित्रांनो. आणि होईल तेवढं आपण जीवनाचे खूप काही वेळ जास्त मित्रांनो आपण खूप काही आपण देत राहतो मित्रांनो. तर आपल्या असेच काही तर आपले व्हिडिओ चांगल्यामध्ये आपल्या काही आपण माहिती देऊन तुमच्या थोडंफार माहिती आपण गोळा करू लागतो मित्रांनो तरी पण तुमच्यासाठी. तर मित्रांनो आपल्याला मेन जीवनाचे काही जे आहेत संभाषण आपण काही तुमच्यासाठी आपण व्हिडिओ आपण चांगल्या प्रकाश टाकत असतो आणि तुम्हाला माहिती आपण प्रत्येका क्षणी आपण देत राहतो मित्रांनो. तर मी फारच चांगले होईल तो टॉपिक आणि व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी बनवतो आहोत मित्रांनो. आणि खूप काही तुमच्यासाठी व्हिडिओ तयार करून आम्ही अजून पुढे असं तुम्हाला प्रयत्न करून आम्ही देत राहू मित्रांनो. तर मित्रांनो आता कसं आहे आजकालची कसं आहे मित्रांनो पिढी म्हणजे जास्त गाण्याकडे कोण आकर्षित होत असतं, कोण कॉमेडीकडे आकर्षित होत राहतं मित्रांनो. मग हे असंच आपल्या जीवनाचे काही क्षण आहेत मित्रांनो की आपण हसण्यासाठी काही थोडंफार घालावं. आता कॉमेडी शोरूमधले मित्रांनो आपण काय सांगितलं त्याच्यामध्ये कितने आदमी थे 3 सरदार फिर भी वापस आए का समझे शाबाशी देगा. हे आपल्या शोलेमध्ये कसं वेगवेगळ्या प्रकारचे आपण डायलॉग दिलेत मित्रांनो. मित्रांनो म्हणते तीनों बज गए नमक खाया था आपका सरदार अब गोली खा म्हणते मित्रांनो. कसं आहे मित्रांनो हे काहीतरी वेगवेगळ्या कॉमेड्या वगैरे असे आपले भरपूर प्रकारचे आपण ह्याच्यामध्ये डायलॉगमध्ये बी भाग घेतला मित्रांनो तुमच्या ह्याच्यामध्ये बी प्रत्येक आपण डायलॉगनुसार आपण प्रत्येक टप्प्यावर आपण चांगल्या प्रकारचे आपण व्हिडिओ टाकले मित्रांनो असंच की तुमच्या मनोरंजन व्हावे भरपूर असेच. तर मित्रांनो प्रत्येक जीवन जे आहे मित्रांनो खूपच आपल्या जीवनामध्ये खूपच काही क्षण असतात की आपण काही आपल्याकडून थोडीफार माहिती द्यावी हीच प्रत्येकाच्या क्षणामध्ये माहिती आपण आपल्याकडून थोडीफार पोहोचावी मित्रांनो. आणि ह्याच विचारानं आपण व्हिडिओची माहिती आपण देत असतो मित्रांनो तुम्हाला. तर मित्रांनो आपण होईल तेवढं आपल्या टॉपिकनुसार आपण व्हिडिओ देत राहू मित्रांनो तुम्हाला. आणि व्हिडिओ चांगल्या प्रकारे देत राहतो तुम्हाला सांगा मित्रांनो. मी पाहिलं अजून आजकालची पिढी कोणत्या प्रकारे जास्त बघतात कोणत्या गाणे बघतात हे आम्हाला यूट्यूबवर माहिती करतात मित्रांनो. तर पण होईल तेवढं माझ्याकडून मी व्हिडिओ जे आहेत मित्रांनो आपल्याकडे होईल तेवढं चांगल्या प्रकारचे व्हिडिओ मी बनवत जाईन. आणि तुम्हाला माझ्या प्रकारची होईल तेवढं चांगल्या प्रकारे मित्रांनो लाईव्हमध्ये म्हणा थोडंफार जसं टाईम भेटतो तसं आम्ही तुम्हाला व्हिडिओ देतच आहे मित्रांनो. कुठे गेलं काय नाही ते टाकतच राहतो मित्रांनो तुम्हाला आम्ही. आणि आमच्या चॅनलचे मेन उद्देश जे आहेत मित्रांनो तुमच्या पण पूर्ण माहिती द्यायची आणि तुम्हाला माहिती पूर्णपणे कळवायची आहे मित्रांनो. तर मग मित्रांनो हे आपले जे आपल्या जीवनाचे जे घडामोडी जे आहेत मित्रांनो आपण जे तुम्हाला पूर्ण आपण माहिती देत आहोत मित्रांनो. आणि कसं आहे तुम्हाला कुठेही आम्ही
चांगल्या प्रकारची माहिती देऊ मित्रांनो. जर काही आमच्याकडून काही होत असेल तर आम्हाला कळवा. आमच्याकडून कसल्या प्रकारची तुम्हाला अजून आम्ही होईल तेवढं आमच्या म्युझिकमध्ये आम्ही थोडंफार तुम्हाला गाण्याचे, जर आम्हाला कुठं नवीन गाणे कोणतं म्हणजे मीडियम गाणे कोणतं जर एखादं असेल तर मला कमेंटमध्ये सांगा जावं मित्रांनो. आम्ही ते गाणं तुम्हाला शोधून करू आम्ही थोडंफार म्हणून. तर मित्रांनो, हे आपल्या जीवनाचे काही क्षण आहेत जे आपण खूपच कमी वेळात आपण जास्त काही करायचा प्रयत्न करतात मित्रांनो. तर मित्रांनो, आपल्या जीवनाचा मेन उद्देश मित्रांनो होतो की आपण प्रत्येक गोष्टीने आपण काय तर कशामध्ये कुठं काही केलं पाहिजे हे आज प्रत्येकाच्या मनात राहत असतं मित्रांनो. तर आपण जीवनामध्ये येऊन काय ठरवायचं, आपल्याला काय करायचं हे आपल्यावर अवलंबून असतं मित्रांनो. तर आपल्याला कोणत्या मार्गाने जायचं आहे, कोणता मार्ग निवडायचा स्वतःच्यावर अवलंबून असतं मित्रांनो. भरपूर प्रकारच्या मित्रांनो, ते मित्राला सांगतो, ते मित्राला सांगतो, स्वतःवर सांगतो, पाचवर सांगतो मित्रांनो. काय ना काय उद्देश असतो प्रत्येकाच्या मागे मित्रांनो. तर आपण आपल्या उद्देशानेच पुढे चालावं लागत असतं मित्रांनो आपण. तर हे एक जीवन आहे मित्रांनो की आपल्याला प्रत्येक क्षणी प्रत्येक काही वेगवेगळं भेटत असतं मित्रांनो. तर माणूस चरबीत होतो मित्रांनो, काय करावं म्हणून. हे मित्रांनो, हे आज असं युग झालेलं आहे मित्रांनो की फारच या जीवनामध्ये कठीण परिस्थितीतून माणूस पुढे जात असतो कठीण. तर आपल्या कोणत्या परिस्थितीमध्ये आपल्याला कोणतं पाऊल टाकायचं आपल्याला काय नाही. तर असा मित्रांनो, आजकाल ही दुनिया जी मित्रांनो, चोराला नमस्कार हो म्हणायचं आणि इमानदार माणसाला ज्याच्याकडे पैसा नाही त्याला लांब पळ जायचं मित्रांनो, ज्याच्याकडे पैसा आहे त्याला माशी जवळ येते म्हणतात. ही गोष्ट खरी आहे मित्रांनो. म्हणजे आज लक्षात पैसे तर त्याला राम म्हणणार मित्रांनो. आणि ज्याकडे रुपये बी नाही जात असेल त्याला कोणी विचारणार नाही मित्रांनो. ही आजकालची दुनिया आहे, अशा प्रकारे चालत आहे मित्रांनो. म्हणजे आज ज्यानं कमवलं त्यालाच जरा म्हणजे कसा त्याची इज्जत झाली जास्त आणि जे काही करतच नाही त्याला माणूस कोणी विचारत नाही मित्रांनो ह्या जमान्यामध्ये. तर मित्रांनो, मग ह्याचा उद्देश आपला काय म्हणायचा सांगायचं मित्रांनो. म्हणजे जे कमवते ते चांगलं आहे, जे कमवते तेच चांगलं असा आहे का उद्देशाचा? नाही मित्रांनो, तसं काही नाही. म्हणजे माझा म्हणणं उद्देश सांगायचं मित्रांनो की आपण जे काम करतो मित्रांनो, 2 पैसे जो पण आपल्याला होते तो पण ते काम करणार माणूस कोणतंही माणूस मित्रांनो. 60च्या पुढे खावणार मित्रांनो. 60च्या पुढे काम करू शकतो माणूस? नाही करू शकत. तर माणूस काय म्हणतो, 60च्या पुढे आपण 2 पैसे जमा करून ठेवा म्हणजे पुन्हा आपला आराम करून बसून खायला होते. होऊ शकतं म्हणतो मित्रांनो. कुठं श्रेय साध्य देणार माणसाचं. चला काम दवाखान्यात थोडं मोठं निघालं, पुन्हा कोण सांगणार? प्रत्येक क्षणी माणसाला कठीण आहे मित्रांनो. तर मित्रांनो, पुढचे क्षण जे माणसाचे तर भरपूर कठीण येतं. असं नाही की पण मित्रांनो त्यानं दिला जन्म त्यानं शेवट पण बघणार मित्रांनो. तशाच आता सगळं असं प्रत्येकाचा निर्णय असतो मित्रांनो आणि त्याने विचार करत असतो सगळ्या गोष्टीचा. पुढचा विचार करून आपण आपलं जीवन व्यर्थ घालण्यास काही अर्थ नाही मित्रांनो. तर कशा प्रकारे आपण जीवन जगायचे आणि कोणत्या उद्देशाने जगायचे, काय करायचं आपल्या जीवनामध्ये, तर हे का मित्रांनो. तर आपण पुढे जीवनामध्ये येऊन पुढे काही आपल्या जीवनाची काही कशाबद्दल आपल्याला काय करायचं आहे, पुढे काय नाही याचा निर्णय काय घेतला आहे का मित्रांनो आपण? नाही काय घेतलेला मित्रांनो. कारण की आजकालची पिढी आहे मित्रांनो, कोण किती वयात जाणार आहे काही माहीत नाही. कोण किती वयात बिवारला मित्रांनो. असं कोणाची गॅरंटी आहे का मित्रांनो, ह्याने एवढं वर्ष जगणार आहे, एवढं वर्ष जगणार आहे, त्याने तेवढं वर्ष जगणार आहे, असं आहे का मित्रांनो कुठं काही? नाही त्याची गोष्ट काही. कुठे ॲक्सिडेंट होऊन मेले जाते मित्रांनो, कुठे अटॅक येऊन मेले जाते, कुठे कॅन्सर होऊन मेले जाते, कोण ब्रेन ट्यूमर होऊन मेले जाते, तो कोण कशाला मेलं जातं, कोण कशाला मेलं जातं मित्रांनो. तर प्रत्येक माणसाचं म्हणजे काही तर माणसाची गॅरंटी आहे का कुठं मित्रांनो? माणसाची नाही. तरी पण माणूस धडपड चालू आहे मित्रांनो, धडपड चालू आहे जीवनाची. प्रत्येक क्षणामागे आपण काय तर करू पण मित्रांनो, माणसाला सुख, शांती, समाधान हे 3 गोष्टी जीवनामध्ये महत्त्वाच्या आहेत मित्रांनो. पण आजकालचं युग जे आहे मित्रांनो, पूर्ण कामाच्या आणि पैशाच्या मागे सतत धावपळ आहे मित्रांनो. प्रत्येकाचं चालू झालं मित्रांनो तसं. आणि स्वतःसाठी टाईम राहिलेला नाही मित्रांनो. प्रत्येक क्षणोक्षण माणूस कशा प्रकारे आपण फक्त इन्कमिंग चालू आहे. सध्या पैशाच्या मागे युग चालू आहे मित्रांनो सध्या. म्हणजे पहिल्याच्या रूढी परंपरा फारच कमी झाल्या मित्रांनो. पहिले कसं होतं मित्रांनो, पहिल्याच्या जमान्यामध्ये की कुठं गेलो मित्रांनो आम्ही त्याच्या घरी गेलो आम्ही पहिले, तर मग जायचं आपलं पोटात त्यांना बी पाहुणे वगैरे आले की यावं पाहुणे, हातापाय धुवा राहावा. मग 7-8 दिवस वगैरे पाण्यावर राहत होता मित्रांनो. त्याचा पाहुणचार होत होता, त्याला खायला वगैरे आमकं डमकं राहायचा मित्रांनो. पहिले काय टी व्ही नव्हत्या काय नाही मित्रांनो. पहिले मेन मुद्दा म्हणलं मग टी व्ही नव्हत्या काय नाही. मग त्यांना त्याची सोय करायची. मग एखादी टी व्ही राहायची मित्रांनो, मग त्यांना सगळ्याच्या एका जागी गोळा होऊन ते बघत बसायचे मित्रांनो. मग आवड निर्माण जास्त व्हायची. पाहुणा बी आला की मग ते टी व्ही म्हणजे मग काही दिवसभर काही चॅनल पिक्चर नाटकं करायचं असेल मित्रांनो.
ते पाहुणा वगैरे आला हात बसला की मित्रांनो गप्पे टप्पे मारत बसायचे, इकडे गप्पे मारत तिकडे गप्पे मारायचे, तिकडे जायचं इकडे जायचं, इकडे फिरून यायचं तिकडे फिरून यायचं. असं काही होतं मित्रांनो पहिले. तिकडं जा इकडे जावा तिकडे बघायला जावा, मग असं पाहुणाला की अप्रूप वाटायचं मित्रांनो पहिले. आणि वेळ कसा जायचा निघून आता कळायचं, वेळ कसा जावा हे काही कळत नव्हतं मित्रांनो पहिले. वेळ आणि तेच बोलल्या इकडे जावा तिकडे जावा, लांब लांब जाऊन या, देवस्थान करून या, इकडे तिकडे जावा, किंवा कुठं ह्याला जावा बघण्यासारखं जावा, कुठे बी लांब लांब मित्रांनो पाहण्यासारखं काय ते पाहुणे या. तर अशा प्रकारचे वेगवेगळ्या पहिले हे होते मित्रांनो, तत्व होतं पहिले काही. काय बघायचं जीवनामध्ये काय नाही, कुठं जायचं, काय त्यांना आलं का ते पाहायला जायचं, काय ते ऑटो करायचं, कुठं लांब लांब जाऊन बघून यायचं काही. मग तिथं मनोरंजन व्हायचं, आम्ही इकडे जाऊन आम्ही तिकडे जाऊन व्हायचं. मग असं कुठं बाहेर जाऊन आलं की मित्रांनो मजा यायची, म्हणजे मन रमायसारखं. कधी बाहेर गेलं नाही, आता बाहेर जाऊन जरा मोकळं वाटलं, जरा शांत वाटलं. काय टाईम गेला, इकडे गोष्ट तिकडे गोष्ट, आपण वाटत ते बघितलो, आपण हे वाटत हे बघितलो, असं बघितलं तसं बघितलं. मग असं गोष्टी निघायच्या मित्रांनो. तिथे काही छान वाटलं, आम्ही तिकडे गेलो पहिले, मग तिथं काय मोठी लाईटिंग होती, असं होतं तिथं जेवायला, असंच होतं, झोपायला रूमच होत्या. मग हे माणसाच्या गोष्टी आठवण येतात मित्रांनो, बार बार गेलेल्या आपण ते. मग हे क्षण असतात मित्रांनो, काही गेले की आपल्या प्रत्यक्षाने आपल्याला आठवण येतात मित्रांनो अशा गोष्टी. तर मग असेच काही क्षण माणसाचा वेळ गेल्यानुसार म्हणजे पहिल्याच्या गोष्टी ज्या आहेत मित्रांनो फारच म्हणजे वेगळ्या प्रकारचं होतं मित्रांनो, की आपल्या कशा प्रकारच्या रूढी, आपल्या कशा परंपरा जे कसे होते पहिले. ताट जेवण आमची आजीच्या काळामध्ये मित्रांनो, आम्ही लहान होतो तेव्हा तर अजून कळतं मित्रांनो आम्हाला. आणि पाटावर बसायचे मित्रांनो, पाटावर सकाळ सकाळी ते दिवाळी सण होतं तेव्हा तर आम्हाला मग कसं शेवाळी वगैरे द्यायची सकाळ सकाळी खायला पाटावर बसून. ते झाले पुन्हा तिखट द्यायचे खायला. मग असे पहिलेचे माणसंच वेगळे होते मित्रांनो. कोण बी माणूस आले की घरामध्ये मित्रांनो आमची आजी म्हणणं होती मित्रांनो, घरात कोरभर का अर्धी घराच्या भाकर खवळून वाट लावायची मित्रांनो, चहा बी घालून कोरभर भाकर खवळून. पाहुणा अजून बी मित्रांनो आता वय दोन झाले बरोबर आमच्या आजीला बी. तर त्यांच्यामध्ये कसं होतं मित्रांनो, आली पाहुण्याला चहा पाणी करणे, नाश्ता करणे. अजून एवढं वय झालं जा पाहुण्याला ते भाकर द्या थोडं खायला, चहा द्या, तसं जाऊ धड नको, मी जो पण जेवण थाव पाहुण्याला तसं घरच्या बाहेर धड नको, कोण कमावून ना बाहेरचं. असं आमच्या आजीची रूट होती मित्रांनो. पहिल्याच्या लोकांची परंपरा तसली प्रकारची होती. मग काय करणं गेली काही काय करणं गेली का करता येतील करू घालतं त्याला द्या म्हणा करून, असं स्वभाव तसं होतं मित्रांनो. आता मी बी कधी गेलो तर चहा पी दूध पी म्हणायचं आमच्या आजी मित्रांनो. तर पिण्यास का मग मी पिणार हा तू म्हणायचं आजी. मग मी काय करायचं मित्रांनो, खाली कप घेऊन यायचं मित्रांनो, आणि त्या आजीसमोर उगा असं पिल्यासारखं करतात मित्रांनो. मग त्या आजी म्हणायची ह्याने पिलेला, मग आजी पीत बसायची चहा दूध माझ्याबरोबर. ह्याने पिलेला तर मी पितो. मग ते कसं आता म्हणजे मला पित असल्यामुळे मी पित नव्हतो मित्रांनो, मुद्दाम मी आजीसमोर उगा असं सगळं करायची. मग आजीला बरोबर पिलं बाबा माझ्याबरोबर चहा वाटायचं. मग हे अशी होती जुने माणसं मित्रांनो, आपल्या संगत बसून चहा पाणी वगैरे नाश्ता वगैरे करू घालायचे. असे जे जुने जे माणसं होते मित्रांनो, ह्यांचे सवय कशात मित्रांनो पहिलेच्या अशाच होत्या बरेच लोकांच्या. म्हणजे काही सोबत जेवत काही बी असतं मिरची भाकर मित्रांनो संग बसून खायचे बसायचे उठायचे लोक जुने पहिलेचे. कुठं जायचं असलं तर पहिले बैलगाड्या होत्या मित्रांनो, पहिले जुन्या जमान्यामध्ये बैलगाड्यामध्ये कुठं लांब लांब जायचं, कुठं जायचं यायचं असलं तर मित्रांनो अशा गोष्टी होत्या पहिले. आणि लहानपणी त्या टी व्ही लोकांच्या घरी जाऊन आम्ही पाहत होतो मित्रांनो, खाली बसून आम्ही खूप लहान होतो. आम्ही प्यार की आम्ही लोकांच्या घरी जाऊन जाऊन असं खाली बसून पलंगाच्या खाली जाऊन आम्ही बैठलो मित्रांनो. खाली आम्ही जाऊन खाली बसून लोकांच्या घरी आम्ही टी व्ही बघत होतो मित्रांनो लहानपणी आम्ही. तेव्हा वेगळंच वाटायचं मित्रांनो आम्हाला, टी व्ही म्हणजे खूप अप्रूप वाटायची. आणि केबल होतं मित्रांनो तेव्हा आमच्या घरी येत होतो, आम्ही काय करायचं मित्रांनो जायचं मग ते वायर लावायचं मित्रांनो, त्याला एक आर्थिंगचं ह्याचं तसं, आणि केबल लपून लावून बघत बसायचं मित्रांनो नांदेडला. आणि मस्तपैकी बघत बसायचं मित्रांनो, पिक्चर चॅनल यायची आणि बघत बसायचं बारीक वार लावून. तर एवढी आवड होती मी पिक्चरची आम्हाला लहानपणी. टी व्ही बघायचं, ब्लॅक अँड व्हाईट टी व्ही होती मित्रांनो पहिल्या जमान्यामध्ये. मग असे जीवन असतात मित्रांनो, काही क्षण असतात माणसाचे खूपच. तेव्हा त्या टायमाला आम्हाला फक्त मित्रांनो आताच्या पिढीला भरपूर पिक्चर नाटकं माहिती आहे भरपूर आहेत मित्रांनो. तर आम्हाला त्या टायमाला मित्रांनो फक्त शनिवार आणि रविवार 2 दिवस पिक्चर राहायचे मित्रांनो. शनिवार हिंदी पिक्चर राहायचा 9:30 वाजता, रात्री 11 वाजता लगेच झोपायचं मित्रांनो. मग ते पिक्चर काय बघायला भेटायचं नाही आम्हाला. आणि रविवारी राहत होतो मित्रांनो 4-5ला पिक्चर राहत होतो. आणि मग अशा प्रकारचं जीवन होतं मित्रांनो आमचं. आणि त्यातल्या टायमामध्ये आम्हाला खूपच म्हणजे एवढं आम्हाला नव्हतं मित्रांनो टी व्ही पिक्चर हे तर फक्त आम्हाला नाटकं ते होतं लहानपणी मित्रांनो. आम्हाला चंद्रकांता, शक्तिमान,
मोगली असे काही होते मित्रांनो आमच्या टायमाला चॅनल वगैरे आम्ही ते पाहत होतो मित्रांनो. मग असेच टाईम मग त्यावेळेस मजा खूप यायची मित्रांनो. सुट्टी मला लागली की 10-11च्या पुढे आम्ही पळायचो मित्रांनो बघायला. मोगली बघत होतो मित्रांनो आम्ही. चंद्रकांता होतं, असं खूप खूप नाटकं होती भारी मित्रांनो. पाण्यात मजा यायची मित्रांनो. संध्याकाळी कधी कधी आहट वगैरे सोनीवर बघत होतो मित्रांनो आम्ही लहानपणी. आहट, जी हर्षू लहानपणी आम्ही खूप लहान होतो आमचा. मग नांदेडमध्ये असताना आम्ही खूप गुरुद्वारा जायचं, इकडे जायचं, तर फिरून भरपूर यायचं मित्रांनो आम्ही. तर कसं आहे, एक क्षण असतं मित्रांनो. आता लहानपणी बी आम्हाला मग गणपती बघायचा आम्हाला खूप शौक होता मित्रांनो आम्हाला तेव्हा. मग आम्ही लांब जायचं मित्रांनो चलत. तिथं जायचं, गणपती बघायचं बसून मित्रांनो खाली. ते पहाडाचा म्हणजे राक्षस तोंड करून राहायचं मित्रांनो करून. तसं तोंडातून म्हणजे कसं तोंड जबडा मोठं केलं त्याच्यामधून जायचं मित्रांनो बघायची खूप इच्छा राहायची आम्हाला. तर रात्र आम्ही चलत जातो मित्रांनो पाहायला. तर राक्षसाच्या तोंडातून जातो मित्रांनो बघायला. राक्षसाचं तोंड होतं त्याच्यामधून भुयारातून असं करून लाईन होती मंदिर जायला बघायला गणपती बघायला आमचं. त्या राक्षस तोंडातून असं करून मध्ये केलं असं केलं. मग ते पुढे देखावे केले होते मित्रांनो. देखावे बघायचे. त्या रावणाला मारायला देखावा दाखवायचा. पण त्याच्या पुढे गेले की काय तर राक्षसाला मारायला दाखवायचं. कुठं मुंडी उडलेलं दाखवत होतं. मग ते आवाज दाखवत होते. अशा प्रकारचे दृश्य वेगळ्या नमुन्याचे दृश्य असायचे मित्रांनो. ते बघायचे. पुन्हा पाणी तलाव दाखवत होतं मित्रांनो. मग असे काही खूप दृश्य होते मित्रांनो. मग आम्ही चलत जायचं मित्रांनो काही. मग ते बघून यायचे वेगळे दृश्य पाहण्यासारखं जायचं काही टायमाला आम्हाला. मग ते नांदेडमध्ये रावण बी जात होतं मित्रांनो. रावण म्हणजे कसं मोठा रावण करत होतो मित्रांनो. आणि त्यामध्ये फटाकडे सुजळे बॉम्ब कडम ते लावत होतो. मग तो मीटर 50 फुटाचा होता मित्रांनो ते. मग तेवढा उंच करून तिथं दसऱ्या दिवशी मित्रांनो ते रावण बाण मारून धर 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 मेलं की रावण जळायचा. आणि मग ते अशा प्रकारे आपला दसरा आमचा साजरा व्हायचा मित्रांनो. मग आम्ही आमचा मोठा भाऊ होता आमचा आज राहिला नाही आमच्यामध्ये. आणि चुलता बी राहिला नाही मित्रांनो. आजी बी राहिली नाही आमची. आमच्या फॅमिलीमध्ये असं झालेलं आहे. आत्या हे 2-4 आमच्या घरामध्ये दुःख झाले प्रकारचं घडलेलं आहे मित्रांनो. तर आमचा मोठा भाऊ जे होता मित्रांनो आणि आम्ही लहानपणी खूप नवीन ड्रेस घेऊन अंगावर आमच्या भावाला खूप आवडत होती मित्रांनो. मग त्याच्याबरोबर मला बी नेत होता मित्रांनो लहानपणी. तर मग हात धरून आम्हाला घेऊन लहानपणी आमचा मोठा भाऊ तिथून आम्हाला घेऊन होता मित्रांनो. कुठून आम्हाला हनुमानगडपासून तर 5 आम्हाला 5 इथून आम्ही चल जातो मित्रांनो. त्या वजीराबादच्या तिथं पण जायचं आम्हाला. आणि मग ते तिथून रावण जळून करून झाल्याच्यानंतर आम्ही परत यायचं मित्रांनो आम्ही. तर आम्हाला खूप आवडत होती मित्रांनो त्या टायमाला. कारण आम्ही भावाबरोबर आम्ही जात होतो मित्रांनो बघायला त्यातल्या गोष्टी. तर मग हे जीवन असते मित्रांनो. आपल्याला माणसाला पुन्हा हे डबल रिपीट येत नसतं मित्रांनो. तर जीवनाचे काही क्षण आहेत मित्रांनो की आपल्याला आताच जे होतं ते पुन्हा होत नसतं. आता जे म्हणलं आपण 60-70च्या नंतर 80च्या नंतर आपल्याला काय होणारच नाही मित्रांनो. शरीर आपल्याला साथ देत नसल्यानंतर सगळे स्वप्न आपले संपून जातात. ह्यासाठीच आपले जीवन जे आहे मित्रांनो चांगलं हसून खेळून मजेत घालायचं मित्रांनो आपण. कारण जीवन कसं आहे मित्रांनो सतत त्याच गोष्टीला आपण बोलत राहू, सतत त्याच गोष्टीला खेळत राहू, त्याच गोष्टीला करत राहू, तर जीवन आपलं आलं तसंच गेलं मित्रांनो. मग ते तर थोडा जे टाईम आहे मित्रांनो आपला थोडं मजेत घालायचा, आनंदात घालायचा, हेच आपल्या जीवनाचा मेन उद्देश आहे. जगा आणि जगवा हे माणसा जीवाचं तत्व आहे मित्रांनो. आमचे आजोबा म्हणायचे. आमचे आजोबा तर भरपूर केले मित्रांनो विचारू नका. आमचे आजोबाच्या हातातून एवढं चांगलं घडलेलं आहे मित्रांनो विचारू नका. आमच्या आजोबाच्या हातातून पूर्ण आजोबाने आमचे लहानपणी मित्रांनो एवढे केले की विचारू नका. आमचे आजोबा जे होते मित्रांनो सगळे म्हणजे 2-3 मुलं आम्ही दिवाळीला जात होतो लहानपणी मित्रांनो आम्ही. तर तिथं आम्हाला खूपच आजोबा चुलत्याकडं सगळेच आम्ही लहानपणी जात होतो तिकडं. तर भरपूर आमच्या चुलत्याने आजोबाने आम्हाला भरपूर काही केलेलं आहे मित्रांनो. तर आम्ही तिथं प्रत्येक दिवाळीला जात होतो मित्रांनो. तर आलं तेवढं जायला मित्रांनो खायला अमकं सगळं ठेवायचे मित्रांनो. आंबे लावून ठेवायचे पोतं भरून मित्रांनो. आणून तेवढं खावा करा राहावा असं म्हणतो मित्रांनो आम्हाला सगळं. खायची सगळी व्यवस्था राहायची. मग कुठंच काही कमी पडायचं नाही मित्रांनो. तर हेच आहे मित्रांनो माझ्या जीवनामध्ये काय तर थोडंफार क्षण असतं मित्रांनो तर खूप चांगला आनंदाने जावं हेच माझा विचार असतं मित्रांनो. तर आपल्याला खूप काही असं असतं मित्रांनो की आपल्या जीवनाच्या प्रत्येक क्षणी आपण कुठे ना कुठे काही ना काही करायला पाहिजे. आपण आपल्या हातानं होईल तेवढं घडलं तेवढं आपण करायला पाहिजे मित्रांनो हेच आहे. मग ते कसं आहे मित्रांनो आपल्याला जे क्षण आहेत मित्रांनो ते आपण आपल्या जर काही हातात असलं तर आपण काय करतो म्हणजे 10-5 रुपये असले समजा आपण चाललो तर 100-200 चालतं माणूस कोणते 5 रुपये जाऊ दे 5-10 रुपये देऊ दे एखादा गरीब श्रीमंत माणूस. तर आपण कोणाची तर जर आपल्याला हातानं थोडंफार गरिबांसाठी मदत जर घडत असली मित्रांनो खरं दान मित्रांनो. काही नसतं कोणा गरीबाला एखादं 5-10 रुपये जास्त आपलं कधी कमी होत नाही मित्रांनो. ती कहाणी आहे मित्रांनो. जैसी करणी वैसी भरणी होतं मित्रांनो. जसं आपण चांगलं केलं आपलं चांगलंच होतं मित्रांनो.
आणि करत चला चांगलं, आपलं काहीही होत नाही जीवनामध्ये. जर आपण हाताने जर ताण धान पुणे 3 गोष्टी घडल्या तर आपल्याला काही कमी पडत नाही मित्रांनो, लक्षात घ्या. कारण का कोणाला 2 रुपया 5 रुपया 1000 रुपये दिल्याने आपल्या हाताने कमी होणार नाही. कारण की आपण आलं तसं जाणार मित्रांनो प्रत्येकजण. पण प्रत्येकजण पैसे कुठं ठेवणार तुम्ही, हेच सांगा मला तुम्ही. आपण ठेवून कायमच राहणार आहे का आपल्याकडे मित्रांनो. ठेवा म्हणतो, जमा करा असं म्हणत नाही मित्रांनो मी. आपल्याला जेवढं लागतं त्याच्यात ठेवा. आपलं जेवढं पुढच्या यासाठी जेवढं लागतं तेवढं ठेवा. थोडं हाताने 5 रुपये 2 रुपये 10 4-5 रुपये आपल्या हातात होईल तेवढं करायचं मित्रांनो. आपल्याला जसं घडतं तसं करायचं. आपण जीवनामध्ये येऊन आपण थोडंफार आपल्या हातातून कोणाला मदत होत असेल तर करा मित्रांनो. मला सांगायचा उद्देश हा. चुकी जागी आपण देऊ नका कोणाला. असं मोठ्या जागी जायचं, मोठ्या जागी मोठा खर्च करायचा, मी मोठा हो म्हणायचं. तसंच ऐवजी तेच पैसा वाईट जाण्याऐवजी कुठं गरीबाला द्या मित्रांनो. माझा सांगायचा उद्देश आहे. कोणत्या माणसाला आपल्या 2 हाताने आपल्या 2 पैसे घडत असतील तर द्या. कोणाला आपल्या हाताने 2 पैसे घडत असेल द्या. आपल्या हाताने जेवढं घडतं तेवढं चांगलं करा मित्रांनो. माझा सांगायचा मेन उद्देश म्हणजे मित्रांनो. तर मित्रांनो आपल्या जीवनाचं काही जर आपण विचार करतो माणूस, मेन प्रत्यक्षाने विचार करतो माणूस. आपण हे करायला कसं होईल, हे करायला असं व्हायला. आता विचार सांगा, आपण काही जीवनामध्ये काही केलंच नाही आपलं तर समजा मित्रांनो मी कोणाचं वाईट जर केलं असलं समजा मी स्वतः मित्रांनो, तर मला ती गोष्ट सतत भेटत राहते. मी चूक केलो, तसं केलो, अमकं केलो, डमकं केलो. जर मी काही केलंच नाही मित्रांनो काही, तर मला पापच येणार नाही ना कोणत्या गोष्टीचं मित्रांनो. ती गोष्ट मला भेटू शकत नाही. कारण भेटू शकत नाही का बरं. मी जे पाप केलं ते मला भेडसवत असते मित्रांनो. मी जे काही केलंच नाही मला ते कधी पाप भेडसवू शकतच नाही म्हणा. कारण का की आपलं मन शुद्ध आहे पूर्ण. आपण सगळं चांगलं केलं माझं चांगलंच होणार, हे नाही मित्रांनो उद्देश आपला. जर आपण मग चांगलं केलं तरी पुढचं माणूस बी म्हणत असेल तू चांगलं केलं नाही, तू असंच केलास, अमकं केलं, डमकं केलास, आपल्याला नाव ठेवतो. मित्रांनो मला एक सांगा तुम्ही गोष्ट, मी सांगतो गोष्ट. आता आपण जर म्हणलो मित्रांनो, आता फुल पांढरा आहे मित्रांनो, हे फुल पांढरा आहे. तर दुसऱ्या म्हणले फुल पांढरा नाही, हे फुल पांढरा कलरचं असलं तर त्यानं म्हटलं फुल पांढरा कलरचा नाही, त्यानं गुलाबी कलरचा म्हटलं मित्रांनो ते फुलाला. तर मित्रांनो मला एक सांगा तुम्ही, पांढऱ्या फुल मला फुलाले मित्रांनो, आणि त्यानंच पांढऱ्या फुलाला येऊन पांढरा नाही ते गुलाबी आहे करा म्हणून सांगतं. मला एक सांगा मित्रांनो, मग पांढऱ्या फुलाला त्यानं गुलाबी फुल सांगलेलं म्हणजे तुमचं जे करणं आहे ते खरं सांगायला त्यानं मित्रांनो, सांगायला गेलं खरं त्यानं. म्हणजे तुम्ही तुमच्या विश्वास ठेवा, हे मेन सांगायचा उद्देश आहे मित्रांनो आपल्याला. थोडंफार आपल्यावर विश्वास, हा एखादा माणूस खरं बोलू शकतो मित्रांनो, प्रत्येकजण खरं सांगतो. त्या जमाना आजकाल आहे मित्रांनो, खोटं बोलूच पुढचा जमाना निघालेला आहे. सत्याच्या मार्गाने चला, कधी रेस तुम्हाला घडणार आहे मित्रांनो. सत्याचा मार्ग असा आहे की त्याला कधी समाप्ती ह्या रेस येतच नसते, असा आहे मित्रांनो. सत्य परेशान हो सकता है पण पराजित नाही, असा मित्रांनो. ह्यासाठीच भरपूर आपल्या मनामध्ये संकल्पना आपण ठेवून आपण प्रत्येक क्षणी आपण काय ना काय करायला हवं मित्रांनो. प्रत्येकजणी आपण प्रत्येक क्षणोक्षणी आपण प्रयत्नासाठी सोडायचं नाही मित्रांनो. जिंदगीमध्ये प्रयत्न जी अशी आहे मित्रांनो, प्रयत्नासाठी अशी आहे की ते विचारू नका म्हणते. तर असेच काही गोष्टी आहेत की मित्रांनो आपण प्रत्येक क्षणोक्षणी म्हणतात. आता प्रत्येक लक्ष कोणतं मत पुढचं शकतो. आपल्या मनात जर समजा मित्रांनो आपण शिकू शकत नाही, आप करू शकत नाही, डमकं करू शकत नाही, तर त्याचं कुठं बिझनेसमध्ये कुठं यश असेल मित्रांनो. त्याला कुठं दुसऱ्या नोकरीत यश असेल, कोणाला कशात यश, कोणाला तर कोणाचं यश. तर अशा प्रकारचं आपलं जीवन जे आहे मित्रांनो, चांगल्या घडामोडीपैकी आपण कोणतं टप्पा निवडायचा आपल्याला आणि कोणत्याच जास्त आवड ठेवलेली आपल्या मित्रांनो, त्याच्यात आपण जीवन व्यत्यय करायचं मित्रांनो. त्याच्यात जास्त आपण जीवन व्यस्त करायचं आपल्याला, असा मित्रांनो. जीवनामध्ये कोणता टप्पा निवडायचा आपल्याला, कोणत्या प्रकारे आपल्याला काय घडवायचं, आपल्या जीवनामध्ये कोणता प्रकार चालायचं, हृदयामध्ये आपल्याला कसं ज्ञान द्यायचं आहे आपल्याला, कोणापाशी बसून कोणाला ज्ञान चांगलं भेटत आहे, कोणापासून घडून आपल्याला कसं भेटत आहे आपल्याला ठरवायचं मित्रांनो. आपल्याला मेन म्हणजे मग आपण जे मार्गाने चालतो ते मार्ग बरोबर आहे का, हे बी पाहण्यात आहे मित्रांनो. आता पुढे काय झालं मित्रांनो मी सांगतो तुम्हाला. म्हणजे मेन मुद्दा, समजा कोणाचं काय तर फॅमिली काय झालेलं असतं, अमकं झालं, डमकं झालं, टमकं झालं, डमकं झालं मित्रांनो, हे गोष्ट तुम्हाला सांगतो मी. मग आपलं जीवन बरबाद करायचं का दुसऱ्या मित्रांनो, मला सांगा. नाही ना, हे सांगा मित्रांनो मला की जीवनाचे 3 गोष्टी आहेत मित्रांनो. टेन्शनमध्ये कोणतंही काम जर माणूस म्हटलं टेन्शन झालं मला, असं झालं, अमकं डमकं झालं, मग असं विचार करून टेन्शन घेऊन कोणाचं टेन्शन कमी होत असेल मित्रांनो, नाही. तर मित्रांनो हे जग खूप वेगळं आहे. सगळ्या संगत राहावा, सगळं आपल्याच आहेत मित्रांनो. सगळ्यात आनंद राहावा, ह्याच्यात राहावा, त्याच्यात राहावा. अंदाज क्षण घाला मित्रांनो, तर काही अंदाज आपला आनंद होईल थोडा वाढतात मित्रांनो. सतत विचार करत असल्यानं टेन्शन घेत बसल्यानं, हमेशा टेन्शन घेत बसल्यानं
कमी होत नसतं मित्रांनो. ह्याला एकदम डोक्यात न विचार करता आपण राहायचं असतं मित्रांनो, तर आपलं जीवन सुखी व समृद्धी जात असतं मित्रांनो. सतत विचार आपण करत बसल्यावर मित्रांनो ते विचार करून 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 माणूस झिजत राहतो मित्रांनो. अजून जास्त झिजतो आहे ना काही ना काही मागे टेन्शनवर ओलावून होत असतो मित्रांनो. तर हे जीवन खूप अमूल्य आहे मित्रांनो, देवाने दिलेली देणगी. तर ह्याला खूप आनंदानं चांगल्या प्रकारे घडवा ह्या जीवनाला तुम्ही. आणि होईल तेवढं आपल्याकडून ज्ञान देणे आणि 4 गोष्टी चांगले आणि चांगल्या त्याची माहिती देणे हेच जीवनाचा खूप मोठा उद्देश आहे मित्रांनो. प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये काही ना काही केला हवा हे प्रत्येक माणूस म्हणत असतो मित्रांनो. असं मित्रांनो. तर आपण रागात निघालेले शब्द आपल्या मित्रांनो येत नाहीत. मग हेच काही माणसाचं खूप काही क्षण असतात मित्रांनो की गेले परत गोष्टी परत होत नसतात मित्रांनो. एक बार गोष्ट निघाली की ते शब्द वापस येत नसते मित्रांनो, तसं असतं मित्रांनो. तर कोणताही माणूस म्हणतो आपल्याला ज्ञान भेटावं, माहिती भेटावी, खूप प्रयत्न करत असतो पण माहिती येत नसतं तर माणसाला खूप वाईट झाला असं आहे. तर हे आजकाल मोबाईलचं युग निघालं मित्रांनो. आता पहिले आमच्या टायमाला मोबाईल नव्हतं, टी व्ही नव्हते, वेगळंच होतं मित्रांनो पहिले. मग ते आम्ही कसं एका जागी असून आम्हाला सगळं प्रेम, आपुलकी, माणुसकी खूप वेगळं राहायचं मित्रांनो. असंच होतं आम्हाला पहिले. आणि मग एकाला भेटून असं वाटायचं नाही की मित्रांनो पहिले खूपच वेगळं असल्यामुळं काम करून पटकन झोप बी लागायची मित्रांनो. तर पहिले टायमाला कसं होतं मित्रांनो खूपच कामात असल्यानं लोकांना गेलो सांगायला मित्रांनो तर असं नाही तसं नाही असं काही सांगत होते नाही ना आपल्याला जे काही कळत नव्हत्या गोष्टी आपल्याला कळत होत्या मित्रांनो पहिले. आणि टी व्ही गणपती बसला की तिथं गणपती बघायला जायचं मित्रांनो लहानपणी अजून आम्ही. रात्र पिक्चर बघत बसायचं हॉरर वगैरे अमकं डमकं नाव लिहिलं असायचं. पहिले मग कसं असायचं मित्रांनो गणपती बसला तिथं पाठी होती मित्रांनो. हां आज 20 तारीख समजा तिथं 25 तारखेला तिथं लिहायचं. 5 दिवसानंतर इथं 25 तारखेला हे पिक्चर हकीकत, मैंने प्यार किया, फूल काटे आणि पुराणी हवेली, वीराना हे पिक्चर संध्याकाळी 10-10:30 वाजता 25 तारखेला राहणार आहे असं तिथं लिहायचं मित्रांनो 5 दिवसा अगोदरच. मग आम्ही वाचायचं तिथं गणपतीला ह्या तारखेला संध्याकाळी 9-10च्या नंतर पिक्चर आहेत आणि तिथं कोणकोणते पिक्चरचे नावं ते लिहायचे मित्रांनो. तर मग अशा प्रकारे आम्ही खूप वेगळं वाटतं मित्रांनो आम्हाला तेव्हा. आणि आम्ही त्या टायमात संध्याकाळी आम्ही जातो मित्रांनो एक हे ठेवायचं मित्रांनो काय तर पोतं घेऊन यायचं मित्रांनो पांगण घ्यायचं आणि जात होतो मित्रांनो 12, 1, 2, 3 वाजेपर्यंत बघायचं मी संध्याकाळी रात्रभर बघत बसायचं मित्रांनो आवडीनं. मग अजून झाली झोपी आली मित्रांनो मग आपापलं सामान तिथं 2-3 3 वाजले सगळं त्याच्या घरी झोपून जायचं मित्रांनो. तर असा होता पहिलेचा काळ मित्रांनो. मग गोष्टी आता परत येतात मित्रांनो असल्या गोष्टी आता झालेल्या गेलेल्या गोष्टी येत नाही मित्रांनो. तर मग आता हे जीवनाचं हेच सत्य आहे मित्रांनो. आणि मी जे आहे मित्रांनो फिरीचा हा व्यवसाय करतो स्टेशनरीचा. त्या टायमाला मी अभ्यास केला असता तर मित्रांनो आज माझ्याबरोबर सगळे जे मित्र आहेत मित्रांनो ते आज शिक्षक आहेत मित्रांनो शिक्षक. असं आहे मित्रांनो जे मित्रांनो एक सांगतो मी नोकरी लागो न लागो ह्याचा काही विषय नाही मित्रांनो. पण जे बी आहे ज्याच्यामध्ये आहे त्याच्यामध्ये खुश राहणं जरूर आहे मित्रांनो. सगळ्यात मोठा क्षण हा अंदाज आहे मित्रांनो. आणि अंदाज जे माणूस आहे ते सगळ्यात खुशी आहे माणूस सगळ्यात मोठी खुशी आहे मित्रांनो त्याला. आणि जेवढा माणूस खूप आनंदात राहतो तो सगळ्यात सुखी माणूस मित्रांनो. सुख, शांती, समृद्धी हे 3 गोष्टी सतत राहावं माणसामध्ये तर सगळ्यात सुखी माणूस तोच राहतो मित्रांनो. आणि प्रत्येक क्षणी माणूस आपल्या कुठे ना कुठे काय ना काय विचार करत राहतो मित्रांनो आपल्याला जीवनामध्ये. आणि ह्याचा निर्णय आपण चांगल्या प्रकारे कसा घडवायचा आपलं जीवन आपण स्वतः निर्णय घ्यायलाच पाहिजे मित्रांनो. आणि मला वाटतं की बाबा आपण जीवनामध्ये खूपच काही आपलं काम जे आहे अधुरं सोडलं असं वाटतं. परंतु आपण ते जेव्हा आपल्याला कधी पूर्ण करायचं हे आपल्याला स्वतः निवडायला पाहिजे मित्रांनो. आपला क्षण कोणत्या प्रकारे कुठं कसा घालायचा आपण हे आपल्याला ठरवलं पाहिजे मित्रांनो. आणि काही जणांचं कसं मित्रांनो मनावर नियंत्रण असतं जाऊ दे का वेळ जात असतो मित्रांनो ते. जशी ती मर्जी मित्रांनो जसं जगणं त्याच्या मनाच्या आवडीनुसार आहे मित्रांनो. कोणाला कशात आवडा कोणाला कशात आवडा. आता समजा मित्राला म्हणतो त्या माणसाला म्हणतो चालू कुठं काय चुकीचं काम करायला तर मित्राला अडवलो त्याला वाईट वाटलं मित्रांनो. मग त्याला वाईट वाटलं तर मग त्याला फायदा बोलून काय मित्रांनो आपल्याला आहे का काही नाही. मग त्याला त्याच्यातच आवड आहे तर त्याच्यामध्ये खुश आहे म्हणजे वाईट काय. मला हे सांगायचं मित्रांनो की आपण जर आपण कोणाला चांगली गोष्ट सांगितलो तर त्याला कडू वाटले तर आपण बोलून काय फायदा मित्रांनो त्याला. बरोबर आहे का नाही गोष्ट मला सांग हे तर जीवनाचं हे आहे मित्रांनो मी की आपल्याला कोणत्या प्रकारे आपण जर पुढच्याला जर किती चांगलं सांगितलं तर त्याचं उलटं घेऊन अर्थ त्याला बोलून अर्थ नाही मित्रांनो. आपण जर सांगत असलं त्याचा उद्देश त्याला उलटा पकडत असेल त्याला काय अर्थ नाही बोलू मित्रांनो. आपण खूप चांगल्या जागी आपण होईल तेवढा प्रयत्न केला पण त्याला
कसं आहे मित्रांनो, प्रत्येकाला आपण सांगून कुठवर आपण जाऊ शकणार आहे मित्रांनो, प्रत्येकाच्या समोर आपण. स्वतः आपल्या गोष्टी त्याला आपल्याला समजायला पाहिजे मित्रांनो आपणच. हे जरी मी सांगतो मित्रांनो, की आपले जीवन जे आहे खूपच आनंदात व सुख समृद्धीमध्ये घाला. कसं असतं, आनंद हे जीवनाचा खूप मोठा क्षण असतो मित्रांनो. आपण फॅमिलीमध्ये आनंदात राहावा. काही बी कितीचं बाहेर काम करून थकून असलं मित्रांनो, आपल्या अर्धा घंटा थोडा रेस्ट घेऊन आराम करून नंतर उठायच्यानंतर मित्रांनो आपल्या लेकरं बाळासंग आनंदात राहावा, बोला करा, आनंदात क्षण घाला. तर कसं आहे मित्रांनो, हे क्षण जे आहे, जीवन जे आहे डबल येत नाही मित्रांनो. असं काय आहे, तर पहिले काही होतं मित्रांनो सगळ्या गोष्टी. शिक्षण केलेला माणूस गुरगुरल्याशिवाय राहत नाही मित्रांनो, असं असतं. शिक्षण हे वागण्याचं दूध आहे, असं म्हणतात मित्रांनो खूप. तर मित्रांनो, हे शिक्षण हे असं आहे की विचारू नका मित्रांनो. जीवनामध्ये काही पैशाच्या उद्देशाने काही करू नका मित्रांनो. आपलं जे हे जीवनसाथी समजा मित्रांनो, कोणत्या गोष्टीत आपल्याला काय करायचं म्हटलं मित्रांनो, घर, पैसा, बंगला प्रत्येक माणूस पाहत असतो. तर जीवनामध्ये कसं असतं मित्रांनो, आपण जे साथीदार असते मित्रांनो, आपलं काय म्हणते, कोणताही माणूस काय म्हणतो, साथीदार कसा राहावा, जिजेची निवड आहे मित्रांनो. त्याला कोणाला काय वाटतं, आपल्याला साथीदार जे आला आपल्या घरी तर आपल्या आईवडिला सांभाळणार राहावा. 4 मासामध्ये चांगल्या गोष्टी बोलणारा, 4 मासामध्ये जर ठेवणारा, असा आपला जीवनसाथी राहावा, असं प्रत्येकाच्या मनात राहते मित्रांनो. तर प्रत्येकाच्या क्षणोक्षणी जर आपले थोड्याफार गोष्टी जर बाहेरचं, कसं तर मित्रांनो, जीवन हे फार वेगळं आहे मित्रांनो फारच. आणि तसा गोष्टी समजून घेणं फार कमी असतं मित्रांनो फारच. आपल्या घरच्या घडामोडी जास्त मित्रांनो फारच क्षणोक्षणी आपण खूप कशा प्रकारे जगावे, कशा प्रकारे राहावे, हे स्वतःवर दोघांवर नवरा बायकोवर अवलंबून असतं मित्रांनो. आणि हे जीवन जे आहे खूप अनमोल आहे, आणि यासाठीच माणसाने प्रत्येक क्षणोक्षणी आपण काही पुढे केलं पाहिजे मित्रांनो. आणि प्रत्येक गोष्टी एकमेकाला समजून पुढे चालत असतात मित्रांनो, तरच पुढे जीवन असतं मित्रांनो. तर मित्रांनो, आणि हे असं जीवन जे आहे मित्रांनो, आपण खूप कुठे ना कुठे काही ना काही ठेवलं पाहिजे मित्रांनो आपण खूप. तर निर्णय घेतला मित्रांनो आपण अभ्यासाच काय, तर मी जीवनामध्ये आपण कधी हार मानायची नाही. जीवनामध्ये खूप काही करून जायचं आपण. प्रत्येक क्षणामध्ये माणूस खूप विचार करत असतो, किंवा आपण काय केलो, काय झालं, असं प्रत्येक जणाच्या मनात क्षणोक्षणी विचार होते मित्रांनो. जीवन इसी का नाम आहे मित्रांनो. आता जीवन कसं आहे मित्रांनो, आपण जे समोर आलं ते आपलंच म्हणा लागतं मित्रांनो. जे आहे ते आपलंच आहे म्हणा लागतं. जे आहे चालेल ते आपलंच म्हणा लागतं. जे क्षण आहे ते आपलंच म्हणायला लागतं मित्रांनो. जसा वेळ झाला ते आपलंच म्हणावं लागतं मित्रांनो. हे जीवनाचं खरी परिस्थिती आहे मित्रांनो. म्हणजे जो पण आपल्या कसा मित्रांनो, जे खिशात जो पण कसं म्हणतात ते, जो पण ते खिशामध्ये थोडं ज्याचं दाम राहिलं तेच आपलं आहे, आपला जवळ जवळ मित्रांनो. जेव्हा दाम खिशातून गेला जा लांब, तेव्हा जवळ कोण नाही गेलं तेव्हा कोण बी आपला नाही मित्रांनो. जो पण आपले हातपाय थकत नाही मित्रांनो, तो आपण सगळे चांगले असावं. जो पण आपले हातपाय साथ देतात तोपर्यंत आपण चांगलंच आहोत मित्रांनो. जो पण आपले हात आपल्या जो पण शरीर ताकद आहे तोपर्यंत आपल्या सगळं दुनिया चांगली आहे मित्रांनो. जो आपलं शरीर थकलं, हातापाय थकले, आपलं काय होण्या गेलं, तो आपण काय एंड झाली मित्रांनो. अशी कहाणी जीवनाची मित्रांनो खूपच. तर जीवनामध्ये खूपच काही आपण शिकलो पाहिजे, की आपल्या पुढे आपण जे करत आहोत ते पुढे आपल्याला बी होत असते मित्रांनो. आता म्हातारा माणूस आपण काय बघणार गेलं, उद्या ते बी आपल्याला उद्या मित्रांनो. मग ह्यासाठीच आपण होईल तेवढं जुन्या माणसाला उठता बसतात नाही, आपण थोडं त्यांना मदत करावी मित्रांनो. प्रत्येक क्षणोक्षणी आपण त्यांना, प्रत्येक क्षणोक्षणी आपण कुठे ना कुठे काय तर त्यांच्या उद्देशाला आपण कुठं तर कामाला पडावे, हे सांगायचं मेन उद्देश आहे मित्र आपला. आणि प्रत्येक माणूस आपण ह्या प्रत्येक घोड्यामुळे आपण म्हणतात बाबा काय तर पुढे काय तर करावे, पुढे काय तर विचार करावा, असं नसतं मित्रांनो. आपण कसं हे एक प्रकारे म्हणजे आपण मदत जर कोणाची केली तर आपल्याला कमी पडत नसतं मित्रांनो. आपण गेलो, कोण आलं पाहुणा वरून मित्रांनो, तुमचं गोष्ट चांगलं बोलणार, पाहुणचार करा, जाऊ पण त्याच्या होईल तेवढं म्हणून आपला हाल तेवढं आपण चांगल्या हाताने तेवढं घडवा मित्रांनो जीवनामध्ये. आपण येऊन जर पाहुणं जर आपण म्हणजे पाहुणं राहून भांडणं करून घेत असेल मित्रांनो, गेला निघून, तर ते कसं मित्रांनो प्रत्येकाला टाईम पडतं मित्रांनो. आज त्याला पडतं, उद्या आपल्याला पुढचं टाईम. यासाठी मित्रांनो आपण कधी बी सगळ्या सगळं चांगलं राहावं, सगळ्या सगळंच मिळून मिसळून राहावं. कधी टाईम कोणाला कधी काय पडते कोणाला माहीत नसेल मित्रांनो. यासाठीच जीवन खूप अमूल्य आहे, त्याला अंदाज घालावे, हेच खूप चांगलं वाटतं मित्रांनो आपल्याला. मी पाहिलं मित्रांनो काही दिवसाखाली एक 17-18 वर्षाचा मुलगा आज सैनिक
18 वर्षाचा सैनिकाच्या 18 ते 20-25 वर्षाचं काय असलं मित्रांनो ह्या एज दरम्यान, तर शहीद झाला मित्रांनो. शहीद झाल्यानंतर आहे त्याची मिसेस, म्हणजे मिसेस 18-20 वर्षात नसलं मित्रांनो त्याला काही, मिसेस नसला असं वाटतं मला, कधी बहीण आई आई असेल मित्रांनो त्याच्यानंतर असं काय असेल. तर खूपच वाईट वाटलं मित्रांनो बघून मला. म्हणजे विचार करा, खूप वेळा ज्या वयात त्याला लग्न झाल्याचं मित्रांनो त्याचं काही, त्यांना मौत भेटली मित्रांनो. कोणासाठी भेटली? त्यांना आपल्या देशासाठी भेटली मित्रांनो. आज आपण जे पाहतो त्याच सैनिकामुळे तो आराम बसून आहात मित्रांनो. मग विचार करा मित्रांनो, हे कसल्या प्रकारचे आपल्याला हे एक खूपच आनंदाची गोष्ट आहे मित्रांनो. असा मित्रांनो भरपूर काही आपण जीवनामध्ये काहीतरी आपण काहीतरी माहिती घ्यावी अशीच, आणि ह्याच्या माहितीतूनच आपल्याला काहीतरी पुढे घडत असतं मित्रांनो. ह्याचा उद्देश घेऊन आपण सांगतो प्रत्येकाने मित्रांनो आपल्या आईवडिलांनी खूपच काही कष्ट करून आपलं काही काही शिकवलं असतं खूपच मित्रांनो. तर मी खूप जागी पाहिले मित्रांनो, खूपच आपले एक जागी होतो मित्रांनो, एक मुलगा फार काम करत होता मित्रांनो. घरात वडापावचं दुकान बी होतं, वडापाव बी द्यायचा, वडिलांसमोर चहा पाणी द्यायचा, हॉटेलमध्ये काम करायचं मित्रांनो. उरल्या टायमातून त्यांना अभ्यास करायचा, आणि त्यातलं शिक्षण शिकून मित्रांनो त्यांना आज परीक्षेचं टॉपवर पास झाला मित्रांनो इंजिनिअरिंगच्या कोर्सचं, आणि ड्युटी गेला मित्रांनो पुण्याला करा मित्रांनो. म्हणजे गरीब परिस्थितीतून बी आपल्या वडिलाचं नाव केलं मित्रांनो त्यांना. ही कहाणी मेन मुलामध्ये मित्रांनो त्याची, आणि आज तो सक्सेस आहे मित्रांनो. हे असं प्रकारचं असते. आणि माणसाने प्रत्येक घडामोडीमध्ये थोडं स्टार्टिंग कठीण परिस्थिती झाल्याच्यानंतरच माणूस मित्रांनो हळूहळू पुढे बदल पडत असतं मित्रांनो. असं असतं, आणि ह्याच्यामुळेच माणसाने असं विचार करून आज आपला टाईम पडला, उद्या दुसरा टाईम पडतो. त्यासाठी आपण मित्रांनो आज चांगलं राहतं, उद्या आपल्याला त्यांना चांगलं राहतं. म्हणून आपण सतत आपल्या हाताने होईल तेवढं चांगल्या प्रकारे मदत करावी कोणाला, 2 हाताने मित्रांनो चांगल्या प्रकारे आपण चांगल्या उद्देशाने आपण बाळगून सगळ्याचं मनामध्ये चांगला विचार करायचा मित्रांनो. आपण बी तर आपलं चांगलं होतं मित्रांनो. कोणाचा वाईट विचार केला वाईट होतं, चांगला विचार केला चांगलं होतं मित्रांनो. आणि हे विचार कर आपल्या मनामध्येच आपण ही आपली जीवनशैली घडवावी, असंच मी सगळ्या विनंती करतो मित्रांनो. तर आमच्या चॅनलबद्दल तुम्हाला कशी माहिती भेटली काय नाही आम्हाला नक्की कळवा मित्रांनो. आमचं चॅनल नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो. आमच्या चॅनलवर तुम्हाला सतत माहिती भेटणार तुम्हाला, आणि चांगल्या प्रकारचे तुम्हाला आमचे जास्तीत जास्त म्युझिक पडणार तुम्हाला मित्रांनो. आणि थोडंफार तुम्हाला कधीमध्ये मी टाईम तुमच्या मनोसाठी एवढं मी फार टाईम देऊन बोललो मित्रांनो. कारण की कसं आहे, जीवनाचा प्रत्येक क्षण आपल्याला प्रत्येक माणूस कुठे ना कुठे विचार काय ना करत असतो मित्रांनो. जर अधिक तिकडे गेलं तर बोच करू कमी होते मित्रांनो. तर बोलायच्यानंतर आपले थोडं सगळ्याला बरं वाटतं बा, आपला टाईम थोडंफार आपलं ज्ञान भेटलं, थोडंफार माहिती भेटली, असं प्रत्येकजणाला वाटतं मित्रांनो. त्याच्या प्रकारचं आपण आपल्या हातात चांगल्या गोष्टी घडवाव्या येतात, आणि आपले प्रत्येकाची इच्छा पुरी व्हावी हेच विचार असतात प्रत्येकाच्या मनात मित्रांनो. तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ मी खास तुमच्यासाठी बनवला आहे. कसा वाटला काय नाही मला नक्की कळत राहा मित्रांनो. आमचा व्हिडिओ असा तुमच्यासाठी म्हणजे पडत राहणार मित्रांनो तुम्हाला, आणि आमचे व्हिडिओ तुम्हाला चांगल्या प्रकारचे तुम्हाला येत राहते मित्रांनो असेच. आणि आम्ही होईल तेवढे व्हिडिओ तुम्हाला म्हणून टाकत बी झाले मित्रांनो. कारण कसं आहे, मला प्रत्यक्षाने चांगली माहिती द्यावी अशी तुम्हाला वाटते, तरी पण मी होईल तेवढी माहिती येतच मिळणार तुम्हाला. आणि व्हिडिओ चांगल्या प्रकारचे कसे वाटले काय नाही मला बी कळवा मित्रांनो. ओके, बाय बाय मित्रांनो. मग आता आपला व्हिडिओ इथं समाप्त करू मित्रांनो, कारण की खूपच वाढवचं आपलं बोलत भरपूर टाईम गेलेला आहे मित्रांनो. 48 घंटे 1 घंटा होता राहिला मित्रांनो, 48-50 मिनिट होत आहेत. आज आपण खूपच सांगत वेळ जास्त घेते तुमच्या मित्रांनो. आणि मला आज खूप आनंद वाटला तुम्हाला गोष्टी चार गोष्टी सांगण्याबद्दल, की आपल्याकडून जर कोणाचं जर चांगलं होत आलं तर होऊ द्या मित्रांनो. माझा हेच उद्देश आहे. दुसऱ्या सुखामध्ये आपलं सुख आहे, हेच उद्देश आपला मेन आहे म्हटलं. हो तेवढं आपण चांगल्या प्रकारचे कार्य करू आणि घडवू, हेच आमचा मेन उद्देश तुम्हाला सांगतो मित्रांनो. तर चला मित्रांनो, बाय बाय. आजचा व्हिडिओ आपण इथं समाप्त करू मित्रांनो. कसा वाटला काय नाव नक्की कळवा. तर आज तुमचा खूप टाईम घेतल्याबद्दल मला तरी पण मित्रांनो, आज तुम्हाला माहिती होईल तेवढं आपण व्हिडिओला आपण सपोर्ट तुमचा भरपूर सगळ्यांचा आहे मित्रांनो मला. तर खूप खूप धन्यवाद सगळ्याच मित्रांनो. खूप चांगलं वाटलं आम्हाला कळवा मित्रांनो. ओके, बाय बाय. बाय बाय.